नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृषीभूषण कृषीरत्न बाळासाहेब मराळे, मुक्काम पोस्ट शाह, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथील शेवगा उत्पादक व शेवगा संशोधक शेतकरी आहे आणि गेल्या 25 वर्षापासून शेवग्याची शेती आणि त्यामध्ये संशोधनाचं काम करत आहे। तर मागच्या आठवड्यामध्ये मागच्या एक महिन्यापूर्वी म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्त आपण एक व्हिडिओ बनवला होता, नोव्हेंबर डिसेंबर आणि मध्ये शेवगा लागवड करावी का। तर शेतकरी बंधूंनो, त्या व्हिडिओला खूप प्रतिसाद मिळाला। राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी आमच्या शेतीला येऊन भेट केली, शेवगा लागवडीविषयी माहिती घेतली, विषय समजून घेतला। त्याबरोबर ज्यांना लागवडी करायची होत्या त्यांनी शेवग्याच्या लागवडी केल्या, काहींनी बुकिंग केल्या आणि त्यांची आता लागवडी होणार आहे। तर आजचा जो विषय आहे की गेल्या 8 दिवसापासून अनेक शेतकऱ्यांनी फोन केले आणि सांगितलं की साहेब, आमच्याकडे यावर्षी खूप पाऊस झाला आणि इतर पिकं असल्यामुळे आम्हाला तयारी करायला वेळच मिळाला नाही, तर आम्ही शेवग्याची जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागवड करू शकतो का। तर शेतकरी त्याबद्दल एक व्हिडिओ बनवा आणि म्हणून आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत की जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये शेवगा लागवड केली तर चालेल का, त्याचे काय फायदे होतील, उत्पादन कधी सुरू होईल याबद्दलची माहिती घेऊ। पण त्या अगोदरच लेटेस्ट माहिती जर तुम्हाला सांगायची झाली तर शेवगाचा बहार सुरू झालेला आहे, जोरदार बहार यावर्षी आहे। आता मराळे शेवगा फार्ममध्ये आपण जर बघितलं तर शेवग्याला फुल बहार निघालेला आहे, शेंगांचं सेटिंग सुरू झालेलं आहे, एखादे शेंग लागायला सुरुवात झाली आणि सर्वसाधारणपणे आता 25% झाडं हे फुलाऱ्यात आलेले आहे आणि आगामी काळामध्ये ते 100% झाडं फुलाऱ्यात येऊन उत्पादन सुरू होईल। तसा ह्या वर्षी सीझन जास्त पाऊस झाल्यामुळे 1 महिना उशिरानं आहे आणि आता शेवग्याचे जर बाजारभाव पाहिले तर शेवग्याचे बाजारभाव हे आता सध्या 120 रुपये ते 150 रुपयापर्यंत आहे आणि सुपर मालाचे बाजार आणि सर्वसाधारण क्वालिटी असेल तर 80 ते 120 रुपये आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये 160 ते 180 रुपये किलोचे बाजार गेले ते मागच्या आठवड्यामध्ये आणि किरकोळ बाजारामध्ये मात्र 80 रुपये पावशेर ते 100 रुपये पावशेरमध्ये 350 ते 400 रुपये किलोच्या दरम्यानचे बाजार आहे। हे बाजार अजून बऱ्याच काळापर्यंत टिकतील कारण साऊथचा सीझन आता संपला आणि आपला महाराष्ट्राचा सीझन सुरू व्हायला अजून किमान 1 महिना लागणार आहे। पावसामुळे सीझन लेट आहे आणि या पद्धतीनं सीझन चालू आहे। तर मराळे शेवगा फार्ममध्ये त्याचीच तयारी चालू आहे। आता झाडांना खत व्यवस्थापन केलं जाईल, औषधांच्या खतांच्या मात्रा दिल्या तर त्याविषयी आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवू। पण आजचा जो विषय आहे की जे नवीन शेतकरी लागवड करू शकतात ती जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ज्यांना शेवगा लागवड करायची त्याबद्दलची माहिती आपण देऊ। शेतकरी बनवून शेवग्याची लागवड आपल्याला जूनपासून तर फेब्रुवारी एंडपर्यंत आपल्याला शेवग्याची लागवड करता येते। जेव्हा आपण जानेवारी आणि फेब्रुवारीचा विचार जर केला तर हा कालावधी अतिशय उत्तम कालावधी असतो। तुम्ही प्रत्येक जर फळझाडं पहा किंवा भाजीपाला पहा, आपण जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जेव्हा लागवड करतो तशीच शेवग्याची तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये लागवड करा। त्यापासून शेवगा उन्हाळा बहारामध्ये काय होतं की आमच्याकडे जे रोप मिळतं ते अगोदरच 1.5 महिने व्हायचं असतं आणि जेव्हा तुमच्याकडे ते लागवड केली जाते ते तिथून पुढे 3.5 महिन्यातच ते फुलावर होतं। म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये शेवगा लागवड जरी आपण केली ना, आमची माहितीप्रमाणे जर तुम्ही खत मात्रा चांगलं केलं, मार्गदर्शनाप्रमाणे खत मात्रा चांगलं केलं तर 15 मेच्या पहिल्या आठवड्यात किंवा 15 मेला लगेच शेंगांचा सीझन सुरू पण होतो आणि म्हणजे तुम्हाला मे, जून आणि जुलै असे 2 महिनेपर्यंत शेंगाचं उत्पादन आपल्याला घेता येतं आणि त्यानंतर जे छाटणी करून परत पुढच्या वर्षाचं नोव्हेंबर डिसेंबरचं उत्पादन आपल्याला घेतं। तर जसं आता नोव्हेंबर आहे, नोव्हेंबरमध्ये जसे शेवग्याचे बाजार तेज असतात, 100 रुपये, 120 रुपये, 200 रुपये किलोपर्यंत, 400 रुपये किलोपर्यंत असतात। तर जून आणि जुलैमध्ये सुद्धा शेवग्याचे बाजार तेज असतात आणि त्या पिरियडमध्ये सुद्धा 60 ते 120, 100 रुपये किलोपर्यंत बाजार मिळतात। थोडं सांगायचं तात्पर्य असते की तुम्ही ज्यावेळेला जानेवारी फेब्रुवारी लागवड करता तर लागवडीसाठी होणारा खर्च जाऊन प्रति एकर सर्वसाधारणपणे पहिल्या 6 महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी लागवड केली तर 1 लाखापर्यंत उत्पादन आपल्याला आरामशीर शिल्लक राहतं, प्रॉफिट शिल्लक राहतो। त्याबरोबरच आपल्याला जानेवारी फेब्रुवारीमध्ये शेवगा लागवड करताना शेवगाबरोबर आपल्याला मध्ये आंतरपीक पण लागवड करता येते। आपण जर बेड पद्धतीनं लागवड केली तर त्यामध्ये आपण आपली 10x6 किंवा 12x6 लागवड असते, तर त्यावरती बेड पडून आतमध्ये तुम्हाला टरबूज, खरबुजाची लागवड करता येते। कोणाला मिरची करायची असेल तर ते जानेवारीमध्ये मिरची लागवड करू शकता, ज्यांच्याकडे मॅनपॉवर आहे मिरची लागवड करू शकता। म्हणजे आपल्याला मुख्य पीक शेवग्याच्या पिकाबरोबर त्यामध्ये आंतरपीक घेतात। आता नाशिक भागामध्ये बहुतांशी शेतकरी उन्हाळ कांद्याची लागवड करतात, उन्हाळ कांदा आणि शेवगा एकत्र लागवड करतात। जेव्हा कांदा निघून जातो शेवग्याचं उत्पादन लगेच सुरू होतं किंवा कोणताही भाजीपाला तुम्ही मदत केलं तर आंतरपिकातून आपल्याला पैसे मिळवता येतात आणि त्याबरोबर शेवग्याच्या झाडंही डेव्हलप होऊन जातात। उन्हाळा सीझन हा शेवगा लागवडीसाठी उत्तम मानला जातो, हवामान उत्तम आहे, झाडाची ग्रोथ चांगली होते, झाड मजबूत तयार होतं आणि आपल्या लागवडीचा खर्च जो पहिल्या 6 महिन्यामध्ये उत्पादनही चांगले मिळतं। तर अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनो अनेकांचे फोन चालू झाल्यामुळं हा व्हिडिओ आपल्याला बनावा लागला। तर सगळ्यांना संपूर्ण राज्यातील शेतकरी मी सांगू शकतो की ज्यांची जानेवारी फेब्रुवारीमध्ये शेवगा लागवड करण्याची इच्छा आहे
त्यांनी बिनधास्त तयारी करा. तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन लागत असेल, वैयक्तिक मार्गदर्शन लागत असेल, तुम्ही आमच्या शेतीला भेट द्या. शेवगाविषयीचे तुमच्या शंका कुशंका असतील, तुमच्या जमिनीची प्रत कशी आम्ही वैयक्तिकरित्या तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. ज्यांना लागवड करायची आहे त्यांनी अगोदर आमच्याकडे 1.5 महिना अगोदर रोहित एक वाहनाचे रुपये मिळतात, त्याला बुकिंग लागते. 50% ॲडव्हान्स भरून बुकिंग करावी लागते. त्या पद्धतीने तुम्ही बुकिंग करा आणि जानेवारी-फेब्रुवारीमध्ये बिनधास्त शेवगा लागवड करा. याच विषयीचा हा व्हिडिओ आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही आता आपले प्लॉट आहे हे प्लॉट दिसतात, तर असे आमचे अनेक राज्यामध्ये शेतकरी बांधव आहे. तर आता शेवग्याचा सीझन सुरू होत आहे. तर शेवग्याचं सीझन सुरू होताना त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळालं पाहिजे, जास्तीत जास्त शेंगा लागल्या पाहिजे, जास्तीत जास्त फुलं लागली पाहिजे, शेंगांचे सेटिंग भरपूर मिळालं पाहिजे, शेंगाला कलर आला पाहिजे. या सगळ्या विषयाचा व्हिडिओ आपण नंतरच्या काळामध्ये जेव्हा दुसरा व्हिडिओ करू त्यामध्ये सविस्तर माहितीच घेऊ. तूर्त ज्या शेतकऱ्यांना जानेवारी-फेब्रुवारी लागवड करायची होती त्याविषयी ही माहिती दिली. तुम्हाला अधिक माहिती लागत असेल तर खाली आम्ही स्क्रीन नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर संपर्क करा, आमची वेळ घ्या आणि सविस्तर माहिती घ्या आणि बिनधास्त शेवगा लागवड करा. आजच्या व्हिडिओपुरती एवढीच माहिती. नमस्कार, धन्यवाद.